नमस्कार, मी कुंतल पालवे. कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत असे डोसे. तर डोसे बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते मी इथे तुम्हाला सांगते. तर आपलं साहित्य पाहून घेऊ. तर इथे मी घेतलेले इथं अर्धा टेबलस्पून मेथी दाणे, त्यानंतर 1 कप भर आपले पोहे, हरभरा डाळ आहे 1 टेबलस्पून, त्यानंतर 3 वाट्या आपले रेशनचे तांदूळ आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ आहे. तर हे दोन्ही हे तिन्ही पण मिश्रण म्हणजे आपल्याला मेथी दाणा, तांदूळ, उडद डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे तिन्ही पण स्वच्छ धुवून एकत्र भिजू घालायचे. तर आता आपल्याला हे अगोदर तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर ज्या प्रमाणात मी डाळी सांगितल्या त्या डाळी पण आपल्याला स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायच्या. आता त्याला 3 पाण्याने धुवून घ्यायचा तांदूळ. आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आप्पे, डोसा आणि इडली यासाठी आपण वापरू शकतो. फक्त प्रमाण आपल्याला कमी जास्त जेवढे तुमची माणसं असतील त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण कमी जास्त करा. हे बघा, या पद्धतीने असा स्वच्छ तांदूळ असा हातावर हे करून धुवून घ्यायचा. हे पाणी ओतून परत आणखी 2 पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. आता आपण तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर ही उडीद डाळ पण आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायची. यामध्ये तुम्हाला मूग डाळ, हरभरा डाळ हे वापरू शकता तुम्ही. आणि मेथी दाणे तर आपण मी तर वापरते, तुम्ही बी तेच याच पद्धतीने अशा पद्धतीने इडली, डोसा किंवा आप्पे करू शकता. तर आता ह्याला आपण अजून पाणी बदलून हे छान धुवून घेऊ. जर यामध्ये आपण 2 वाटी तांदूळ घेतला तर आपल्याला 1 वाटीला थोडंसं कमी एवढं आपण उडदाची डाळ घ्यायची. आणि त्याच प्रमाणात पोहे खायचा चमचा एवढं आपलं हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ एवढं आपलं प्रमाण असतं. त्यानंतर 3 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर 3 वाटीसाठी तुम्ही एक सपाट वाटी या हिशोबाने उडदाची डाळ वापरायची. आणि हरभऱ्याची डाळ वगैरे आपण त्याच प्रमाणे मेजरमेंटने थोडी कमी घ्यायची. आणि 4 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर पूर्ण अशी वरती येऊपर्यंत तुम्ही उडदाची डाळ त्यासाठी वापरायची. 5 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर 5 वाटी तांदळासाठी तुम्ही 1.5 वाटी उडदाची डाळ वापरायची. त्याला अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे. त्याला 5 ते 6 तास झालेले आहेत. आणि आता हे आपल्याला 5 ते 6 तास आपण भिजून घेऊन त्यानंतर आता आपण याचं मिश्रण तयार करायचंय. आणि हे मिश्रण झाल्याच्या नंतर परत याला आपल्याला 5 ते 6 घंटे ठेवून त्यानंतर आपल्याला याची इडली तयार करायची. आपण याची इडली तयार करू शकतो, डोसा तयार करू शकतो आणि आप्पे पण करू शकतो. तर हे पहा, आपलं जे वाटण आहे अशा पद्धतीने हे बारीक झालं पाहिजे. आणि हे बारीक झालं की आपली जे डाळ आणि तांदूळ तो आपल्याला एकत्र एका डब्यात भरायचा आहे. आणि भरल्याच्या नंतर किंवा आपण पातेल्यात पण भरू शकतो. मला जे अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये, पण अल्युमिनियमचं असलं पाहिजे. ज्या भांड्यात तुम्ही ठेवणार ते भांडं अल्युमिनियमचं असलं पाहिजे. आणि ते भांडं उबट जागा म्हणजे गरमीची जागा जिथं असेल तिथं ठेवायचं. आणि त्यावरून थोडासा कपडा पण टाकायचा, म्हणजे ते आपलं छान असं मिश्रण तयार होईल इडलीसाठी, डोशासाठी आणि आप्प्यासाठी पण. तर मी आता हे सर्व वाटून घेते, मिश्रण तयार करते आपलं. तर हे पहा, आता आपलं हे डोशाचं जे मिश्रण आहे ते पहा एकदम छान फुगलंय. या पूर्ण मिश्रण तयार व्हायला 10 ते 12 घंटे जातात. भिजवत घालायचं, नंतर वाटून परत भिजू घालायचं. तर हे एकदम छान फुगलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याला आपल्याला लगेच डोसे तयार करायला घ्यायचे. तर आता हे आपलं पीठ रात्रभर भिजलेले पहा, इतकं छान फुगलंय. यामध्ये आपण कुठलाही इनो किंवा खाता सोडा असं काही टाकलेलं नाही, खायचं सोडा काहीच नाही वापरलेलं. एकदम छान आपले फुगले. आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय, चवीनुसार मीठ टाकायचंय. आणि आपल्याला याचा लगेच डोसा तयार करून घ्यायचा. आता मी काय केलंय, अगोदर इकडे लगेच गॅसवर तवा ठेवलेला आहे, डोशाचा तवा. हे जास्त काय हे नाही करायचं. आता काय करायचं आपल्याला, ह्यावर तवा तापला की लगेच डोसा करायला सुरुवात करायची. आपला डोसा चिटकू नये म्हणून आपल्या तव्यावर असं पाणी घालायचंय. तवा तापला की आणि त्यावर असा कांदा फिरून घ्यायचा आणि हे पाणी आटू द्यायचं. यामुळे काय होतं, आपला हा कांदा फिरवल्याने डोसा आपल्या तव्याला चिटकत नाही. तर हे पहा, आता हे ते सुकू द्यायचंय. गॅस फुलच ठेवायचा आहे.
आता लगेच आपल्याला हे पाणी हे झालं, तवा तापलाय, आपल्याला डोसा करून घ्यायचा. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला डोसा आपला फिरून फिरून एकदम जाळीदार डायरेक्शन मध्ये फिरवायचं त्याला. तर यामध्ये तुम्ही आता असं कडेकडेने तेल घालायचंय. हे पहा, या पद्धतीने थोडस मध्ये पण टाकायचं आणि फुल गॅसवर हे मस्त एकदम छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर हा आपला असा डोसा तयार झालेला आहे. तर पहा तुम्ही, हा मी 5 मिनिटं फुल गॅसवर भाजून घेतलेला आहे. हे पहा, एकदम जसा हॉटेलमध्ये करतात त्याच पद्धतीने आपला डोसा हा तयार झालाय. हॉटेलमध्ये फक्त तवा मोठा असतो, आपला तवा छोटा आहे, त्यामुळे आपला हा डोसा एकदम क्रिस्पी आणि जसं पाहिजे होता तसं झालाय. आणि हे जे मिश्रण आहे मी भिजवलेलं, ते पण इतकं सुंदर भिजलं होतं, खूपच छान. त्याची टेस्ट जसं आपल्याला हवी तशी टेस्ट झाली. तर आता हे पहा, हे तुम्ही बटाट्याच्या भाजी सोबत किंवा सांबर किंवा आपली शेंगदाण्याची आणि नारळाची चटणी त्यासोबत पण खाऊ शकता. तर मग मी ज्या पद्धतीने मोजमाप घेऊन वापरलं, मिश्रण तयार केलं, त्याला आपल्याला 12 तास लागतात. 6 तास भिजवायला, परत 6 तासानंतर आपल्याला त्यामध्ये कुठलंही आपण ते फुगण्यासाठी काही साहित्य वापरलेलं नाही. तर माझ्या डोश्याची रेसिपी